तर हाय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मला सांगा, या पावसामध्ये मला एक खूप जास्त अडचण आली, ती पण तुम्हाला आली का मला नक्की कमेंट करून सांगा. मला काय प्रॉब्लेम आला ना मित्रांनो, आता सपोज पाऊस चालू आहे आणि तिथं सर्ज चालू आहे बरोबर. तर तिथं आपल्याकडे 3 ॲप आहे मित्रांनो, ओला, उबेर, रॅपिडो. तर सपोज जर चुकून पण जर रॅपिडो ऑन केले त्या टायमिंगला आणि जिथे ओला उबेरला 250-300 रुपयाला राईड वाजते, ती राईड रॅपिडोला वाजते मित्रांनो 140, 129, 135 प्रायोरिटी मध्ये. तर मला हे कळत नाही, मला त्या रॅपिडो ॲपला वाईट मानायचं नाही. लॉंगच्या ट्रिप ते पण चांगलं टाकते, कोणाला रिलेट भेटत असेल तर मला माहिती नाही, मी रॅपिडोला जास्त ऑर्डर मारत नाही. पण मित्रांनो, त्या टायमिंग मध्ये त्याला बंद करणं एवढं मुश्किल आहे ना, म्हणजे नाही का, ते सगळ्यात कठीण काम आहे. सपोज आता त्याच्या रायड्या 95, 100, 160, 170, 200 त्या रायड्या बंदच होत नाही, कारण की दुसऱ्या ॲपची राईडच ऍक्सेप्ट करता येत नाही आपल्याला. आता सपोज तेच ना, मी काय बोलतोय की आता 134 रुपयाची राईड ह्याला वाजते, कुठं उभे रॅपिडोला वाजते, आणि तीच राईड जर त्याला 250-300 रुपयाला वाजत असेल अदर ॲपला. पण आपण प्रॉब्लेम काय आहे की आपण या ॲपला बंद करू शकत नाही रॅपिडोला, कारण रॅपिडोच्या कंटिन्यू ट्रिप्स चालू असते, ते बंदच करायला चान्स देत नाही. तर हे प्रॉब्लेम कोणी कोणी फेस केलाय मला नक्की कमेंट करून सांगा. मला ही गोष्ट सुचली, मी आता असं पण सीएनजी भरायला चाललो होतो, तर म्हटलं चला ही गोष्ट शेअर करावं आणि आपल्या ड्रायव्हर भावांचे पण मत जाणून घ्यावं यावर काय आहे ते. कारण की मित्रांनो, प्रत्येक आपला कळायला पाहिजे की बाबा आता एवढं ट्रॅफिक आहे, खड्डे वगैरे आहे, या सगळ्या गोष्टी आहे, तरी पण रेट म्हणजे जसे पाहिजे तसे नाही भेटत. काय सांगायचं आता, आता त्याला जबाबदार आपणच कुठेतरी आहे, कारण की गाड्या खूप जास्त झालेल्या आहे. गाडी नसू द्या, बघा रेट कसं वाढून भेटते, कसं सर्च भेटते बघा. 2 किलोमीटरला 200 पण देते मग. आणि तेच जर गाड्या असल्या ना, मग रेट नाही भेटत बघा. गाड्या कमी असू द्या, रेट भेटतोय, असा विषय आहे. चला असो, आता जसं आहे तसं, ज्यांनी गाडी घेतली त्याला तर करावंच लागेल. बाकी मित्रांनो, पैसा खूप इम्पॉर्टंट आहे. आता बघा, ह्या आता 8 दिवस पाऊस होता, या एका वीक मध्ये मला ते पण तुम्ही कमेंट करून सांगा कोणाकोणाचा बिझनेस कमी झालाय. मी पण या वीक मध्ये एकदमच म्हणजे कमी बिझनेस केला. आपल्याला पार्ट टाइम असते, पण तरी पण आपलं 10,000 टार्गेट असते आठवड्याला, तरी पण आपलं तेवढं झालं नाही आठवड्यामध्ये, खूप कमी काम आहे. तर ज्या लोकांचं 15-20 हजार, 22-25 हजाराचं काम होत असेल ओव्हरऑल, तर त्या लोकांचं निम्मच काम झालं असेल या आठवड्यात. कोणी कोणी केले पण असेल, कोणी जास्त पण केले असेल. तर हे असे प्रॉब्लेम येतात मित्रांनो. जसं की आता आपण एखाद्या कंपनीमध्ये जॉबला आहे, तर आपल्याला तिथं रोज जावंच लागतं. पण ओला उबेर मध्ये कसं असतं ना मित्रांनो, तिथं आपण म्हणजे कधी गेलो नाही गेलो ते आपल्या मनावर असतं. मग त्यामुळे माणूस काय करतं ना, कंटाळा करतं जायला, कधी जातं कधी जात नाही. सपोज हेच जर 2 दिवस जर ब्रेक लागलाय, तर 1,000-1,500 रुपये ते 3,000 रुपये, 5,000 रुपये जर ब्रेक लागले आठवड्याला, असं महिन्यामध्ये जर असं 3-4 वेळा झाले, तर आपल्याला मग ते त्याचा इफेक्ट आपल्याला समोरच्या 1-2 महिन्यामध्ये दिसतं. असं 1-2 महिने झाले ना, मग म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी EMI वर आपल्याला करावं लागतं, टायर, EMI, इन्शुरन्स वगैरे या सगळ्या गोष्टी. जर आपण रेग्युलर काम केलं ना रेग्युलर, तर मला वाटत नाही अडचण येईल म्हणून. पण रेग्युलर 3,000 रुपयाचं काम पाहिजे, पण ते करणं पण खूप अवघड आहे. मी एवढं असं तोंडातून बोलले ना आणि 3,000 रुपये झाले, असं एवढं सोपं नाही आहे. कधी बिझनेस असतो, कधी नसतो, कधी रेट कमी असते, तर ड्रायव्हर भावांना आपल्याला उचला वाटत नाही ते ट्रिप. तर हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत मित्रांनो, त्यामुळे एवढं पण इझी नाही आहे 3,000 रुपये. आता माझा CNG संपलाय, तर मी किती आता 4-5 किलोमीटर MT चाललोय CNG भरायला, कारण की CNG पण खूप इम्पॉर्टंट आहे. CNG नसलं तर आपण ऑर्डरच नाही मारू शकत, कारण की आता बघा, हे पेट्रोल आहे माझ्या गाडीमध्ये, पण पेट्रोलवर नको आपल्याला, आता CNG भरायचंय. पेट्रोलवर मी कधी कधी मारून टाकतो एखादी ट्रिप, आपल्याला CNG वगैरे जवळ नसेल तर. ते तर सगळेच लोक करतात, पण पेट्रोलवर नाही परवडत मित्रांनो, बिलकुल नाही परवडत. बघू आता CNG ला किती वेळ लागतोय. आणि मित्रांनो, परत एक ना, आता एवढ्यामध्ये माहित नाही गाड्या वाढल्या की काय प्रॉब्लेम झालाय. CNG भरायला मी आधी मुंडवा चौकामध्ये
सीएनजी जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटांमध्ये खूप झालंय माझं सीएनजी भरून व्हायचं. आता सीएनजी भरायला खूप जास्त वेळ लागत आहे, खूप जास्त म्हणजे खूप जास्त वेळ लागत आहे. जवळपास म्हणजे अर्धा तासाच्या वर पण कमी नाही. ओलाची राईड वाजते. ओलाने दिला रेट तर काही पण देते, नाही दिला तर मग 80 रुपयाची राईड वाजवते ओला. त्यामुळे मी काय करतो ना मित्रांनो, 2 ॲपच्या भरोश्यावर मी जास्त गाडी चालवतो, उबेर आणि ओला. जिथं जी राईड भेटली ती राईड मी मारत असतो. आणि रिचार्ज पण मी कुठल्या हिशोबाने ऍक्टिव्हेट करतो मित्रांनो. आता सपोज म्हणजे माझं जवळपास एका पासमध्ये उबेरच्या 2-2.5 हजाराचं तरी काम झालं पाहिजे, त्या हिशोबाने मी उबेरचा पास ऍक्टिव्हेट करतो. आणि ओलाचं एका महिन्याचा रिचार्ज मारून देतो मी. त्याच्यामध्ये त्याचे 2,500 रुपये जरी गेले आपले एका महिन्याचे, तरी पण त्याचे 2,500 रुपये निघून आपल्याला 10-15 हजार जे काय होईल ओलामध्ये बोनस, तर ते मी बोनस म्हणून वापरतो. कारण की ओलाचे खूप प्रॉब्लेम आहे, लोकेशन वगैरे चुकते वगैरे. आणि उबेरचं कस्टमर कसं टेन्शन नसतं उबेरच्या कस्टमरचे. असं नाही प्रत्येकच चांगले असतात, पण बऱ्यापैकी उबेर कसं बिझनेस मध्ये जे बिझनेस प्रोफेशनल लोक जास्त वापरतात, त्याला कंपनीचे पण टायप आहेत उबेरचे, त्यामुळं उबेर जास्त चालते. बघा मित्रांनो, तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवतो. नशीब माझं मुंडवा चौकामध्ये बघा ट्रॅफिक पण नाही आहे आणि सीएनजीची लाईन पण दिसत नाही मला जास्त. मी खूप चांगले डिसिजन घेतले, सीएनजी भरायला आलोय. आता वाजले 11:56. बऱ्याच लोकांना सीएनजी लगेच संपत नाही, 2 वाजेपर्यंत संपतोय सीएनजी. तर 2 वाजता आपले सगळे ड्रायव्हर भाऊ सीएनजी भरायला इथे येतात आणि खूप मागे लाईन असते बघा. मला खूपच चांगलं काम झालंय. आहेत 15-20 गाड्या समोर, पण हे होईल 20 मिनिटांमध्ये क्लिअर सगळं. 20 मिनिटं खूप झाले. चांगलं झालंय, डिसिजन छान घेतलंय, सीएनजी भरायला आलोय. असं आहे मित्रांनो बघा. त्यामुळं रोज काम करणं खूप गरजेचं आहे आपल्याला. पैसा सगळ्यात शेवटी पैसाच कामाला येतोय. तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्हाला कोणतरी विचारतंय, पण आपली सेफ्टी पण तेवढीच महत्वाची आहे. तर पावसामध्ये मित्रांनो, जिथं आपल्याला रोड वगैरे माहिती आहे तिथं जास्त काम करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि ट्रिपा पडतात असं नाही पडत म्हणून, पण कुठे पण जाऊन असं हे नाही, फायद्याचं नाही आहे. पण आपल्याला जिथं माहिती आहे तिथं गेलोय तर बिझनेस होतोय बरोबर. नाहीतर आपण कुठे पण गेलो आपल्याला माहिती नाही आणि गाडीचं नुकसान नाही व्हायला पाहिजे, कारण की आपलं सगळं काम या गाडीवर चालते. सो या गाडीचं नुकसान नाही व्हायला पाहिजे, त्या हिशोबानं पावसामध्ये काम करा. बाकी फक्त माझं एकच म्हणणं आहे सगळ्या ड्रायव्हर भावांना, गॅप पडलाय की तुम्हाला कर्जामध्ये ती गाडी घेऊन जाणार. गॅप नका पाडू देऊ, कन्सिस्टन्सी ठेवा, काम कंटिन्यू करा. आणि मित्रांनो, ह्या कामाला 14 तास, 15 तास, 16 तास द्यावं लागतात, तेव्हाच ह्या कामामध्ये काहीतरी उरतं. 4-5 तास, 8 तास केलं तर काहीच उरत नाही मित्रांनो एवढं. कारण की 15-16 तास काम केले तर आपल्याला बिझनेस आपला होऊ शकतं 3-3.5 हजार रुपये होऊ शकतं. 3-3.5 हजार रुपये बिझनेस झालाय तरच आपल्याला काहीतरी उरतं. नाहीतर मग 2,000 रुपयाचं काम केलंय त्याच्यामध्ये आपल्याला 1,000 रुपये खर्चच असतो गाडीला. त्यामुळे त्याच्यामध्ये काही तेवढं उरत नाही. मी पण ह्या महिन्यामध्ये काही तेवढं खास काम केलेलं नाही, पण आता थोडं हे पालखीचे 2 दिवस गेले ना की काम करणार आहे चांगलं. आणि मी मधामध्ये उबेरवर काम करणं सोडून दिलं होतं, ते खूप चुकी केली मी. उबेर कसं आहे ना मित्रांनो, रेट कमी देते, पण मला सांगा आपल्या गाडीचं चाक फिरत राहायला पाहिजे. उबेर रेट कमी देतं पण कुठल्या ट्रिपला ते देतं मॅनेज करून बरोबर. त्यामुळं जे आपल्याला थोडी पडते राईड वगैरे ते मी घेत असतो. मला तर इकडं केशवनगरमध्ये बघा ट्रॅफिक वगैरे असते, तर इकडं उबेरचा पण रेट भेटतोय. इकडं कंटिन्यू ट्रिप असतं. मी जास्त इथंच फिरतोय, विमाननगर, खराडी, केशवनगर आपलं इथंच असतं जवळपास. त्यामुळे इकडं रेट पण भेटतोय आणि आहे व्यवस्थित चालू आहे. बाकी तुमचा बिझनेस कसं चालू आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा. आहे आपलं आता सीएनजी पण भरून होऊन जाईल. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.